प्रकरण 1. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचं बल हे वैश्विक बल आहे आणि कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होतं. त्यासाठी त्या वस्तू पृथ्वीवरच असायला पाहिजेत असंही नाही. आता या बलाचा शोध कसा लागला ते बघूया. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हे तुम्हाला माहितीये. तुम्हाला हेही माहितीये की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद त्यांनी पाहिलं आणि मग त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सगळी सफरचंद सरळ खालीच म्हणजेच क्षितिज लंब दिशेनीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समांतर रेषेत का जात नाहीत. मग त्यांनी खूप विचार केला आणि मग निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल आणि झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब आहे आणि म्हणून सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडतं. न्यूटननी विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर मग ते सफरचंदाहून खूप खूप दूर, खूप उंचीवर असणाऱ्या चंद्रासारख्या वस्तूंवर सुद्धा प्रयुक्त होत असेल का. त्यासाठी बघूया बल आणि गती. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्यावर बल प्रयुक्त होणं आवश्यक असतं. त्यासाठी सुरुवातीला बघूया वर्तुळाकार गती. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा आणि दोरीचं दुसरं टोक हातात धरून गोल फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. जोपर्यंत तुम्ही दोरीला धरून ठेवलंय तोपर्यंत त्या दगडाला तुमच्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचलं जातंय. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त होतंय. समजा तुम्ही दोरी सोडून दिली तर काय होईल, दगडावर लावलेलं बल त्या क्षणी संपुष्टात येईल आणि मग वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जाईल कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असेल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असतं आणि या बलाला केंद्रकीय बल म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्याला प्रवृत्त होते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र. तो पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतो. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. म्हणजेच चंद्राला जर पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवायचा असेल तर त्यावर बल प्रयुक्त होणं आवश्यक आहे. तर मग हे बल पृथ्वीच प्रयुक्त करते आणि चंद्राला स्वतःकडे आकर्षित करते. त्याचप्रमाणे सूर्य सुद्धा पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करतो. यानंतर आहेत केपलरचे नियम. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती आणि गती याविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती, पण ती फक्त डोळ्यांनी केलेली निरीक्षणं होती. योहानस केपलर नावाच्या शास्त्रज्ञांनी ही माहिती अभ्यासली तेव्हा त्याला असं आढळलं की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. हे नियम याप्रमाणे. केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तुम्हाला सगळ्यांना लंब वर्तुळ म्हणजे काय ते माहितीये. लंब वर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरकं छेदलं असता तयार होणारी आकृती. यालाच प्रतलीय लंबवृत्त पण म्हणतात. याला 2 नाभीबिंदू असतात. या 2 नाभीबिंदूपासूनच्या वृत्तावरच्या कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एक समान असते. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला F1 आणि F2 हे 2 नाभीबिंदू दिसत आहेत आणि A, B, C हे परिघावरचे कोणतेही बिंदू आहेत. तर मग AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. मग याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंब वर्तुळाकार कक्षा दिसतीये. सूर्याची स्थिती S यानं दर्शवलीये. AB आणि CD ही ग्रहांनी समान कालावधीत पार केलेली अंतर आहेत.
म्हणजे समान कालावधीनंतर ए व सी पासून असलेलं ग्रहाचं स्थान क्रमशः बी आणि डी न दाखवलंय. यानंतर केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच या ठिकाणी एएस आणि सीएस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थातच एएसबी आणि सीएसडी ही क्षेत्रफळ समान आहेत. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल आणि सूर्यापासून त्याचं सरासरी अंतर आर असेल तर टी वर्ग समानुपाती आर घन, म्हणजेच टी वर्ग छेद आर घन बरोबर स्थिर बरोबर के. समीकरण 1. यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. या ठिकाणी आपल्याला M1 आणि M2 अशी वस्तुमानं असलेल्या या दोन वस्तू दिसतायत. त्यांच्यातलं अंतर आहे D. या दोन वस्तूंमधलं गुरुत्वीय आकर्षण बल F याप्रमाणे आपल्याला लिहिता येतं. F समानुपाती M1 M2 छेद D वर्ग, म्हणजेच F बरोबर G M1 M2 छेद D वर्ग. समीकरण 2. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर या नियमाप्रमाणे त्यांच्यातलं गुरुत्वीय बल दुप्पट होईल. आणि जर दोन वस्तूंमधलं अंतर आपण दुप्पट केलं तर बल होईल 1/4. दोन्ही वस्तू समजा गोलाकृती असतील तर त्यातलं बल असेल त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी हे त्यातलं अंतर म्हणून आपण गृहीत धरतो. पण जर त्या वस्तू गोल किंवा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तू केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असतं आणि डी साठी त्या रेषाखंडाची लांबी विचारात घेतली जाते. एखाद्या वस्तूचं वस्तुमान केंद्र हे वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचं सर्व वस्तुमान केंद्रित असतं. एक समान घनत्व असलेल्या गोलाकृती वस्तूचं वस्तुमान केंद्र गोलाचं भूमितीय केंद्र असतं आणि कोणत्याही समान घनत्व असलेल्या वस्तूचं वस्तुमान त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरच केंद्रित असतं. आता जर आपण समीकरण 2 बघितलं तर काय लक्षात येतं की जीचं मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या आणि एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजले तर मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीमध्ये जीचं मूल्य 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या आणि एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधल्या गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढं असतं. यानंतर एक समान वर्तुळाकार गती किंवा केंद्रकीय बलाचं परिमाण. समजा एक वस्तू एका समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित केंद्रकीय बल प्रयुक्त होत असतं. वस्तूचं वस्तुमान M, कक्षेची त्रिज्या R आणि वेग v न दर्शवला तर या बलाचं परिमाण असेल mv वर्ग छेद R. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारं केंद्रकीय बल F किती असणार? mv वर्ग छेद R. इथं M म्हणजे ग्रहाचं वस्तुमान, v हा त्याचा वेग आणि R ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच काय तर ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर. त्याचा वेग आपण त्याचा आवर्तकाल T म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी आणि त्रिज्या वापरून काढू शकतो. बघूया हं. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर बरोबर वृत्ताचा परिघ बरोबर 2πr. R बरोबर सूर्यापासूनचं अंतर. त्यासाठी लागलेला वेळ बरोबर आवर्तकाल बरोबर T.
व्ही बरोबर वृत्ताचा परिघ छेद आवर्तकाल बरोबर 2 पाय आर छेद टी. एफ बरोबर mv वर्ग छेद आर बरोबर m कंसात 2 पाय आर छेद टी कंसाचा वर्ग छेद आर बरोबर 4m पाय वर्ग आर छेद टी वर्ग. ह्याला आर वर्गनी गुणल्यावर आणि विभागल्यावर आपल्याला मिळतं एफ बरोबर 4m पाय वर्ग छेद आर वर्ग गुणिले आर घन छेद टी वर्ग. आता केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे टी वर्ग छेद आर घन बरोबर के हे स्थिर आहे, म्हणून एफ बरोबर 4m पाय वर्ग छेद आर वर्ग के. पण 4m पाय वर्ग छेद के हा स्थिर आहे, म्हणून एफ समानुपाती 1 छेद आर वर्ग. म्हणजेच सूर्य आणि ग्रह यांच्यातल्या केंद्रकीय बल जे ग्रहाच्या परिभ्रमणाला कारणीभूत आहे ते त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. मग हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असा न्यूटननं निष्कर्ष काढला. पण गुरुत्वाकर्षणाचं बल हे निसर्गातल्या इतर बलांच्या दृष्टीनं इतकं कमी असतं की ते संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतं आणि विश्वाचं भवितव्य निश्चित करतं. हे ग्रह, तारे आणि विश्वातले घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळेच शक्य आहे. आता पृथ्वीचं गुरुत्वीय बल बघूया. पृथ्वी तिच्या जवळच्या सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचं वस्तुकेंद्र तिच्या केंद्रबिंदूत आहे, म्हणून कोणत्याही वस्तूवरचं पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणून या बलामुळे वस्तू आपण जेव्हा वर फेकतो तेव्हा ती क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. सतत प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वर फेकलेल्या वस्तूचा वेग काही काळाने 0 होतो आणि त्याच बलामुळे वस्तू खाली म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागते. पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावर सुद्धा प्रयुक्त होतं आणि म्हणूनच चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पण तरीही हे ग्रह किंवा इतर उपग्रह पृथ्वीवर पडत नाहीत. का बरं? कारण चंद्र आणि कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असं होतं. हा वेग जर नसेल तर ते पृथ्वीवर पडले असते. आता पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्या जवळच्या सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचं त्वरण होतं. याला म्हणायचं गुरुत्व त्वरण आणि ते जी या अक्षरांनी संबोधतात. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचं मूल्य काय असतं? तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या आणि m वस्तुमानाच्या वस्तूवरचं गुरुत्वीय बल F आणि त्या वस्तूचं त्वरण G याप्रमाणे आपल्याला काढता येतं. F बरोबर gm m छेद r वर्ग समीकरण 3. F बरोबर mg समीकरण 4. कॅपिटल M हे पृथ्वीचं वस्तुमान आहे, तेव्हा समीकरण 3 आणि 4 वरून mg बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m छेद r वर्ग. G बरोबर कॅपिटल GM छेद r वर्ग समीकरण 5. जर वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर स्मॉल r बरोबर कॅपिटल R बरोबर पृथ्वीची त्रिज्या, म्हणून पृष्ठभागावरील G चं मूल्य याप्रमाणे असेल. G बरोबर कॅपिटल GM छेद R वर्ग समीकरण 6. स्मॉल g चं SI एकक आहे m प्रति s वर्ग आणि पृथ्वीचं वस्तुमान 6 गुणिले 10⁴ kg आणि तिची त्रिज्या 6.04 गुणिले 10⁶ मीटर आहे. आता ही जर मूल्य आपण या समीकरणात घातली तर स्मॉल g बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेद 6.4 गुणिले 10⁶ कंसाचा वर्ग बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग
समीकरण 7. हे त्वरण केवळ पृथ्वीचं वस्तुमान कॅपिटल जी आणि तिची त्रिज्या कॅपिटल आर यावरच अवलंबून असतं आणि म्हणून ते पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूसाठी समान असतं. आता स्मॉल जीच्या मूल्यात होणारे बदल. एक म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान नाही, कारण पृथ्वीचा आकार पूर्ण गोल नाहीये. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याकारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आणि विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. म्हणूनच पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून जीचं मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.83 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे, तर विषुववृत्तावर जीचं मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. आता दुसरं म्हणजे पृथ्वीवरील उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचं केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं, म्हणजेच जीचं मूल्य कमी होत जातं. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूपच कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अगदी कमी असतो. म्हणजे अगदी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 10 किलोमीटर उंचीवर उडणारं विमान हे सुद्धा पृथ्वीच्या केंद्रापासून 10 किलोमीटरवर असतं. त्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल अगदी कमी नगण्य असतो. पण आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधला बदल विचारात घ्यावा लागतो. उदाहरणार्थ समजा आपण माउंट एव्हरेस्ट घेतलं तर त्याची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आहे 8.08 किलोमीटर. त्यामुळे तिथे जीचं मूल्य आहे 9.08 मीटर प्रति सेकंद वर्ग. मात्र जर आपण दळणवळण उपग्रह बघितला तर त्याची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आहे 35,700 किलोमीटर. त्यामुळे जीचं मूल्य आहे 0.225 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता तिसरं म्हणजे खोलीनुसार बदल. पृथ्वीच्या आत जात असताना सुद्धा जीचं मूल्य बदलतं, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेली की आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग सुद्धा कमी होतो आणि म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचं मूल्य कमी होत जातं. आता उदाहरणच बघायचं तर चंद्राचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 आहे. त्यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. यानंतर वस्तुमान आणि वजन. वस्तुमान म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान. याचं एसआय एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि त्याचं मूल्य सगळीकडे सारखंच असतं, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रहावर सुद्धा त्याचं मूल्य बदलत नाही. त्यामुळे न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे. यानंतर वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते ते बल म्हणजे वजन. एम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल एफ. समीकरण 4 आणि 6 वरून आपल्याला काय सांगता येईल, एफ बरोबर mg आणि एफ बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम छेद आर वर्ग. म्हणजेच एम या वस्तुमानाच्या वस्तूचं वजन mg असतं. वजन हे बल आहे आणि त्याचं एसआय एकक आहे न्यूटन. वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे आणि त्याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. आता जीचं मूल्य सगळीकडे सारखं नसतं, म्हणून वस्तूचं वजन सुद्धा स्थानाप्रमाणे बदलतं. पण लक्षात ठेवा वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर एक समान असतं. खरं म्हणजे बोलीभाषेत आपण वजन म्हणजेच वस्तुमान असं समजतो, परंतु दुकानात असलेली समभुजा तराजू 2 वजनांची व पर्यायाने 2 वस्तुमानांची तुलना करतो. यानंतर मुक्त पतन. पृथ्वीचं गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतं. समजा तुम्ही हातात दगड धरलाय तर त्यावर सुद्धा ते बल प्रयुक्त होतच आहे. पण आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेलं बल
त्याला संतुलित करत होतं आणि दगड स्थिर होता. आता आपण हातातनं दगड सोडून दिला. काय झालं तर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होतंय आणि म्हणून तो दगड खाली पडला. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे आता दगडाचं मुक्त पतन होतंय. मुक्त पतनात आरंभीचा वेग असतो 0 आणि कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. आता पृथ्वीवर जेव्हा हे मुक्त पतन होत असतं त्यावेळेला हवेशी घर्षण होतं आणि वस्तूच्या गतीला विरोध होतो. म्हणजेच त्यावेळेला वस्तूवर ऊर्ध्वगामी बल सुद्धा कार्य करतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे मुक्त पतन जे आहे ते हवेत होऊ शकत नाही तर केवळ निर्वातातच शक्य आहे. आता मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि त्याला लागणारा कालावधी हे आपण न्यूटनच्या समीकरणाचा उपयोग करून काढू शकतो. मुक्त पतनासाठी त्वरण आहे स्मॉल g, आरंभीचा वेग u हा 0. या लक्षात घेऊन काय काय समीकरण होतील तर v बरोबर gt, s बरोबर 1/2 gt वर्ग आणि v वर्ग बरोबर 2 gs. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चं मूल्य g च्या ऐवजी ऋण g धरायला पाहिजे कारण यावेळेला त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं. मात्र g चं परिमाण तेवढं असलं तरी यामुळे दगडाचा वेग काही वाढत नाही तर कमी होत असतो. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे सुद्धा केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात म्हणून तेही मुक्त पतनाचं उदाहरण म्हणता येईल. पृथ्वीवरच्या एका स्थानावर g चं मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असल्यामुळे कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून जर आपण सोडल्या तर त्या एकाच वेळेला जमिनीवर पडतात आणि त्यांचं वस्तुमान इतर गुणधर्म यांचा काहीही या कालावधीवर परिणाम होत नाही. आपण एक जड दगड आणि एक पीस जरी उंचावरून एकाच वेळेला सोडलं तरी ते आपल्याला एकाच वेळेला जमिनीवर पोचताना दिसत नाहीत. का बरं? कारण निर्वातात हा प्रयोग केला तर मात्र या दोन्ही वस्तू एकाच वेळेला जमिनीवर पोचतात. मात्र पिसाचा हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे प्रयुक्त होणाऱ्या ऊर्ध्वगामी बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येतं आणि दगडापेक्षा जास्त उशिरा जमिनीवर पोचतं. यानंतर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते ती आहे स्थितीज ऊर्जा. ती सापेक्ष असते आणि आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर 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 जात गेलो तर ती वाढत जाते. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते जेव्हा वस्तुमान m असतं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर मात्र ती 0 असते. h चं मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चं मूल्य आपण स्थिर धरू शकतो आणि हे सूत्र वापरता येतं. पण h चं मूल्य अधिक असताना g चं मूल्य मात्र उंचीप्रमाणे कमी होत जातं. कारण वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर जर असेल तर g चं मूल्य 0 असतं आणि या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही आणि म्हणून तिथं वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 धरली जाते आणि अंतर जर त्याहून कमी असेल तर स्थितीज ऊर्जा ऋण असते. म्हणून वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असेल तर तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही ऋण कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m छेद r अधिक h. इथं कॅपिटल M आणि कॅपिटल R हे पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या आहेत. आता मुक्ती वेग किंवा पलायन वेग. आपण चेंडू वर फेकला तर काय होतं? त्याचा वेग कमी होतो आणि हे का होतं तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि चेंडू तिथून खाली पडायला लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या वेगावर अवलंबून असते. म्हणजेच चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल कारण तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल तितकाच जास्त वर जाईल. मग उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचं आकर्षण कमी होतं आणि म्हणजेच आरंभीचा वेगच जर आपण खूप वाढवत गेलो
तर तो अधिकाधिक उंच जाईल आणि एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करून इतका वर जाईल की पुन्हा पृथ्वीवर पडणार नाही. तर आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्याला मुक्तिवेग असं म्हणतात, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्ती पावू शकेल. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचं बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावरच शून्य होते. म्हणजे वस्तूचा अनंत अंतरावरील अंतिम वेग शून्य असेल. आता m वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गतिज ऊर्जा असेल 1/2 mv वर्ग. स्थितीज ऊर्जा असेल ऋण g गुणिले m गुणिले m छेद r आणि एकूण ऊर्जा E1 असेल गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 1/2 mv वर्ग वजा gmm छेद r. आता याच वस्तूची अनंत अंतरावरची गतिज ऊर्जा असेल 0, स्थितीज ऊर्जा असेल ऋण gmm छेद इन्फिनिटी बरोबर 0 आणि एकूण ऊर्जा E2 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 0. ऊर्जेच्या अक्षय्यतेप्रमाणे E1 बरोबर E2 म्हणजेच 1/2 mv वर्ग वजा gmm छेद r बरोबर 0 म्हणून v वर्ग मुक्ती बरोबर 2gm छेद r म्हणून v मुक्ती बरोबर वर्गमुळात 2gm छेद r बरोबर वर्गमूळ 2 स्मॉल g r बरोबर वर्गमूळ 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10⁶ बरोबर 11.02 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजेच चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभीचा वेग मुक्ती वेगापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे, तरच ती यानं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.